जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले काही दिवस मला आपला अमेय खोपकर सांगत होता, एक गाणं करतोय आणि अवधूत गुप्ते यांनी स्वतः ते लिहिणार आहेत, त्याला ते चाल पण देणार आहेत. आणि मग काल त्यांनी सगळं ते करून मला काल संध्याकाळी ऐकवलं आणि म्हटलं उद्या मेळावा आहे, म्हटलं आता बाकीच्यांना पण अप्रुव्हल घेऊन टाका एकदा. गाण्यावरून लक्षात आलं असेल तयारी किती मजबूत आहे आपली. आज मी इथे तुमच्यासमोर बोलायला आलो, हे काय लंबचौडं भाषण करण्यासाठी आलेलो नाही. कारण आता पुढचे साधारणपणे आज 1 तारीख, 19 तारखेला संध्याकाळी प्रचार संपेल. त्याच्यामुळे 19 दिवस पुढचे, म्हणजे पुढचे काही 18 दिवस बोलायचंच आहे. आणि त्यात विषय खूप आहेत. आज काय सगळं मी पोतड्यातनं बाहेर नाही काढणार. मी आज तुमच्यासमोर बोलायला आलो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. आणि जे गेले काही दिवस ज्या काही बातम्या तुम्ही ऐकत होता, जे काही चाललंय, मला असं वाटतं की मी ती गोष्ट येऊन तुमच्या समोर स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे, म्हणून मी आलोय. युतीचा प्रस्ताव टाळी देणार संपूर्ण विचार केला, संघाने विचार केलेला होता. लोक त्याच्यावरती काही बोलतायत, काय चाललंय, लाचारी पत्करली, गुडघे टेकले, पाय चाटले. राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल. मी मराठीसाठी मुंबई महाराष्ट्रातून स्वतंत्र डाव घेतला मध्ये मी पाय छाटीन. समजत नाही का काय चाललंय, आता काय चाललंय मला समजत नाही. या भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये काय वळवळट आहेत कळत नाही मला. काही शाळा करतात प्रश्न, पण असं कुठे काय वातावरण आहे? मुंबई तोड, महाराष्ट्रापासून वातावरण आहे. तर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही त्या नालायक आहात. हे गेल्या सगळ्या हे मनात पहिल्यापासून आहे. पहिल्यांदा विदर्भ मग हळूहळू हळूहळू करून मुंबईचा भारतीय जनता पक्ष नको एवढ्यासाठी म्हणून मी तो हात पुढे केला होता. दुसरं तिसरं काही कारण नाही. याच्या पलीकडे असेल आम्ही निवडणूक लढायला समर्थ आहोत, वाभाडे फाडायलाही समर्थ. पण मराठी म्हणायला लागेल की हा हात आता नंतर काय झालं, काय पुढचा पैशाचा आहे ना, आता सोडता येत नाही, केंद्रातल्या बाजूला होता येत नाही. आणि त्याच्यासाठी हे सगळे कल्याण डोंबिवलीला हात केला, या दोघांनी बाजूला झाले, भांडले, परत एकत्र आले. चालू आहे. त्याच्या मागे अनेक कारण आहेत. बाजूला जरी झालेले असले तरी भाजपला आता दुखवायचं नाही, हा जो शिवसेनेचा उद्देश आहे ना, याची अनेक काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये मागे पैशाची कारणं आहेतच आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मागितलेला स्मारकासाठीचा जागा, महापौर बंगला. बाळासाहेबांच्या नावाने फक्त जाते, तो बंगला हवी आहे कायम. उद्या जर फाटाफुटी आणि जर समजा वेळ काही बोललो आणि समजा सांगितलं की देणार नाहीत, हे आतून मिळालेले आहेत एकमेकांना सांगण्यासाठी आज मनात काय चालू आहे याला त्याची मुंबई विमर्शेची काही देणे. माझा प्रयत्न अत्यंत नव्हता. फोन घेतला गेला. इथे बाळा कुठे इथे आहेत. बाळाने मला विचारलं, साहेब काय झालं? म्हटलं तुझ्या समोर परत फोन लावतो.
एकच गोष्ट होती, मला आता भारतीय चालू आहेत ना, नरेंद्र मोदींच्या तोंडून पण मला तोडण्यापेक्षा काय तो उचलला आणि बाजूला केलं, ती प्रोसेस ते एक वेगळ्या प्रकारची पद्धतीनं हळूहळू करायचं आणि बीजेपीच्या हातामध्ये द्यायचं. सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, मी मागच्या वेळेला होतो, तुम्हाला आठवतंय, बुलेट ट्रेन आणणार. कोणासाठी हो बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद. पहिला मनात विचार तुमचा अहमदाबाद का आला? आज खरं तर बुलेट ट्रेन, तुम्ही बुलेट ट्रेन कशासाठी आणता? लांबचा प्रवास हा कमीत कमी वेळेमध्ये पार व्हावा याच्यासाठी, म्हणून तुम्ही बुलेट ट्रेन आणता ना. मग तुम्ही मुंबई दिल्ली सुरू करायला पाहिजे होती. मनात पहिला यायला पाहिजे होतं तुमच्या ते. मुंबई चेन्नई सुरू करायला पाहिजे होती. मुंबई कलकत्ता सुरू करायला पाहिजे होती. मुंबई अहमदाबाद का? तुम्ही कोण जाणार आहात अहमदाबादला? मुंबईतल्या मराठी माणसाचं काय काम आहे अहमदाबादला? पण गुजरातमधल्या अनेकांचं मुंबईत काम आहे. त्यांना इथे यायचंय. मी तुम्हाला हे कशासाठी सांगतोय, ह्या सगळी काय काय गोष्टी सुरू आहेत यांच्या, आणि यातनं काय घडणार आहे एवढंच फक्त मी सांगतोय. आज तुम्हाला वाटेल कुठे काय, आज मराठी माणसं विचारतील कुठे काय, कळेल ते. गुजरातमध्ये 6 स्टेशन्स, मुंबईमध्ये 3. गुजरातमधली स्टेशन्स वाढणार. तिथली माणसं रोज इथे येणार. तुम्ही म्हणाल की आता काय रडारवरती गुजराती का? विषय गुजराती नाही आहे. विषय असा आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जी होती ना, त्रास झाला होता की मुंबई आम्हाला का नाही मिळाली, मुंबई महाराष्ट्राला मिळाली, हे त्यांच्या मनात अजूनही आहे. त्याच्या मागे लागलेले आहेत ते. आज महाराष्ट्रामधले, मुंबईमधले जे भारतीय जनता पक्षाचे जे मराठी कोणी नेते असतील, त्यांना हे कळणार पण नाही, त्यांना माहितीही नसेल. हे सगळं मोदी आणि शहाच्या डोक्यातल्या या गोष्टी आहेत. हे त्या दोघांच्या डोक्यातल्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये मेट्रो आणतायत. तुम्ही उद्या म्हणाल अरे चांगली गोष्ट आहे की मेट्रो आणतायत, प्रवास चांगला होईल, सुखकर होईल, सगळ्या गोष्टी होतील. आणतायत कुठून? गिरगावपासून सुरू करतायत. जेवढे जेवढे मराठी पट्टे आहेत त्याच्यातनं आणतायत. म्हणजे काय? उद्या तिथे इमारती होणार. उद्या ज्या इमारती होणार त्या इमारतींमधली घरं ही मराठी माणसाला परवडणार नाहीत. म्हणजे कोण येणार? मी तुम्हाला आठवत असेल, मी गेले अनेक वर्ष मी आपल्याला सांगतोय की हे जे सगळं इन्कमिंग जे आहे ना, हे येणं जे आहे ना, माझ्या मुंबईमधल्या, महाराष्ट्रातल्या माझ्या पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे, मी काय म्हणतोय एकदा समजून घ्या. हे उद्या हातातनं गेलं ना, परत नाही आणता येणार. हे परत नाही आणता येणार. मी मागे जे म्हटलं होतं की हे काय चालू आहे, तर जास्तीत जास्त लोकसंख्या वाढवून आपापले मतदारसंघ निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे. ह्याच गोष्टीच आत्ता सध्या चालू आहेत त्यांच्या, ज्याच्यातनं तुम्हाला आत्ता नाही कळणार. हे सगळं वाळवीसारखं आहे. लागते तेव्हा नाही कळत. हातात पुस्तक घेतल्यावर भुसा झालेला दिसतो तेव्हा कळतं अरे वाळवी लागली होती रे. मी विधानसभेच्या वेळेलाही सांगत होतो, आठवत असेल आपल्याला, माझी भाषणं आहेत अजूनही, की या राष्ट्रीय पक्षांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देऊ नका. या राष्ट्रीय पक्षांना कुठच्याही राज्याची भावना समजत नाही, तिथल्या स्थानिकांची गोष्ट समजत नाही. कालचं बघा उदाहरण, आपल्याकडचे रेल्वे भरतीसाठी म्हणून गेलेली मराठी मुलं पोलिसांनी दिल्लीला मारली. ही दुसऱ्या राज्यातनं गेली असती तर केवढा काहूर माजला असता, केवढ्या गोष्टी झाल्या असत्या. या सगळ्या घटनेवरती कुठे आहेत तुमची हिंदी चॅनल्स काही बोलतायत, इंग्रजी चॅनल्स काही बोलतायत? कारण तुम्हाला किंमतच नाही. आमची मुलं, आमची मुली ज्यावेळेला तिकडे दिल्लीमध्ये जातात आणि तिकडचा आमचा मराठी मंत्री ते सुरेश प्रभू, माझ्या कधी सुरेश प्रभूंना बघितलं की हातात तंबाखूच द्यावासा वाटतो. सारखे चोळत असतात, सारखा हात चोळत असतो. पानाच्या गादीवरती लावला पाहिजे, बाजूला उभा करायचा. सुरेश, हां
त्याच ठिकाणी जर समजा उत्तर प्रदेश किंवा बिहारचा जर मंत्री असता, त्याच मुलांना सगळ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेतलं असतं, पण आमचे नाहीत. कारण बसवलेले आहेत ना, हे बसवलेले असल्यामुळे स्वतःला हिंमत नाही. हे काय सगळं राजकारण चालू आहे? हा सगळा फास टाकण्यात येतोय तुम्हाला, सगळा फास, आणि आम्ही सगळे गुंतत चाललोय त्याच्यात. मी ज्यावेळेला युतीचा हात सगळं पुढे करायचा म्हटलं, अनेकांनी सुरुवात केली. मराठी मत विभाजन, मराठी मत विभाजन. मी पहिल्यांदा एकदा तुम्हाला सांगतोच. पहिली गोष्ट म्हणजे आपण जर समजा नीट इतिहास म्हणून जर समजा तपासला तर तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेचा जन्म हा 1966 साली झाला. बरोबर आहे? मराठी माणसासाठी म्हणून निघालेली संघटना म्हणून ती उदयाला आली. बरोबर आहे? (66) 1985 साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका हातामध्ये आली. इतक्या वर्षात कधीही नाही आली. तो जो मुंबईमधला मराठी माणूस होता तो कोणाला मतदान करत होता? तो काँग्रेसला मतदान करत होता. का करत होता? आज पण जर समजा तेव्हापासूनचे सगळे जर समजा राजकीय पक्ष आपण जर समजा पकडले महाराष्ट्रातले, मग त्यावेळेला समजा प्रजा समाजवादी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, जेव्हा ते डांगे साहेब जेव्हा बघायचे त्यावेळेला जनसंघ असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अजून काही 2-4 पक्ष असतील, कोण यांना मतदान कोण करायचं? मुंबई महाराष्ट्रामध्ये कोण मतदान करायचं? मराठी माणूसच करायचं ना. म्हणजे सगळ्यांना मराठी माणसांनी मतदान केलेलं चालतं. राज ठाकरेला केलं की मतं फुटतात. अजबच लॉजिक आहे. बरं, मराठी माणसाला स्वतःचा काही विचार आहे की नाही? मला अजूनही आठवतंय ज्यावेळेला इंदिरा गांधींची हत्या ज्यावेळेला झाली 84 साली, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा जो मतदार होता त्यांनी देखील काँग्रेसला मतदान केलेलं होतं. म्हणजे काय झालं? मतं फुटली. तामिळनाडूमध्ये गेलात तुम्ही समजा, AIDMK आणि DMK दोघे एकमेकांसमोर उभे राहतात. तिथे ना कधी कुठचं वर्तमानपत्र लिहित, तिथे ना कुठचं सोशल मीडियावरती जात, बघा तामिळ मतं फोडत आहेत. हा सगळा आपल्या विरोधातला खोटा प्रचार सगळा जो करतायत ना, सुरू केलाय ना या लोकांनी, आणि त्याच्यात भाजप पुढे आहे. कारण पैसे आहेत त्यांच्याकडे, बाकी राजकीय पक्षांकडे पैसे नाहीत. मला आता बघायचंच आहे उत्तर प्रदेश, पंजाब, मुंबईतल्या तुमच्या मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, इतर सगळ्या महानगरपालिका, गोवा, अजून कुठे आहे जिल्हा परिषदा. मला बघायचं आहे आता भाजपवाले कुठून पैसे काढतात. ATM मधून काढतात का कुठून पैसे काढणार आहेत? ह्यानी रगड पैसे कमवून ठेवले. या सगळ्या नोटबंदीच्या प्रकरणामध्ये जी बँकांमधनं जी कॅश बाहेर आली, कोणाकडे गेली? यांच्याचकडे गेली. म्हणजे निवडणुकांना ह्यांच्याकडे पैसे असणार, बाकीच्या राजकीय पक्षांकडे नाही. असता कामा नाहीत. का? आम्हीच सगळं करणार. या प्रकारची हुकुमशाही या देशात चालू आहे आता. नोटबंदीच्या वेळेला कशी भाषणं झाली होती मोदींची, त्या महिनाभरात काय काय बोलत होते बघा. जानेवारीपासून तुम्हाला दिसेल, एक तुम्हाला नवीन वर्षात नवीन भारत दिसेल. मी रोज खिडकीत बाहेर येऊन बघतो. चला, रोज तोच शिवाजी पार्कचा कट्टा, तेच रंग, तीच माणसं फिरतायत. काय कुठचा नवीन भारत? काय साला येडा बनवायला काय लिमिट? त्याच्यावर कोणी काय बोलणार नाही. राज ठाकरे भूमिका बदलतो. त्या 8 तारखेनंतर ज्यावेळेला नोटबंदी केल्यानंतर जवळपास 56 निर्णय बदलले भारतीय जनता पक्षाने. मोदींनी हा निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी बदलला, हा निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी बदलला. कोणी लिहायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही.
आज काही जण जे माझ्या विरोधामध्ये लिहितायत, ठीक आहे, लिहा, तुमच्या चुका तुम्हालाच कळतील. पण आज ज्यांच्या नादी लागताय, त्यांच्या नादी लागून या राज्याचं काय वाटोळं होणार आहे, या शहरांचं काय वाटोळं होणार आहे, मला विचारता तो. राज ठाकरेकडनं काय होतं, आम्हाला खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण नाही झाल्या. दिलं काय हातात? जे दिलं त्या नाशिकमध्ये जाऊन आजही बघा तुम्ही. माझं आव्हान आहे की जे आपण 5 वर्षात केले ते ह्या लोकांनी 25 वर्षात देखील केलेलं नाहीये. इतकं काम त्या नाशिकमध्ये झालेलं आहे. पण ह्याच्यावरती लिहिणार नाहीत. कामं काय, प्रगती अशी काय दाखवायची असते काय? भांडताय कधी सांगा, कारण भांडणाला टीआरपी जास्ती आहे. हे आता करतीलच, भाजप शिवसेनावाले आता एकमेकांवरती कुरघोड्या करण्यासाठी आता भांडत राहतील, जे कल्याण डोंबिवलीला केलं ते. आणि आमची वर्तमानपत्र आणि चॅनल रोजच्याच बातम्या, हे ह्याला हे बोलले, ते त्याला ते बोलले. मी कामं दाखवतोय. ज्यांनी इतकी वर्ष या महानगरपालिकांमध्ये कामं केली, जे सत्तेमध्ये होते, का नाही कामं दाखवत आहेत? तुमच्या होर्डिंग्सवरती पण दिसत नाही. सांगताना सांगायचं काय, सुसाट 20 मिनिटात जाणार. कुठे कुठे जाणार? हे इथून सुसाट सोडणार, ते तिथून अहमदाबादला सुसाट सोडणार. जिथे आपण कामांची उद्घाटनं करतोय तिथे ही लोक 25 वर्षात देखील भूमिपूजन करतायत, उद्घाटनं नाही करत आहेत. मी सगळ्या तो नाशिकचा विकास या सगळ्या गोष्टींवरती मी माझ्या जाहीर सभेमध्ये बोलीनच. पण हे ज्या प्रकारे आज भारतीय जनता पक्षाची संपूर्ण किती 900 का 1000 लोकांची टीम आहे, ती सगळी व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी करण्यासाठीची. आणि ते रोजच्या रोज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाठवत असतात खोट्या. मी कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीला बोललो होतो ना मी, की थापा या शब्दाला पर्यायी शब्द काय, भाजपा. मी मध्यंतरी गुगलवरती गेलो, बघत होतो, कोणीतरी मला सांगितलं, तुम्ही फेकू असं टाकलंत ना की मोदींचं नाव येतं. गुगलवर टाकून बघा, आत्ता फोनवर आहे तुमच्याकडे, फोनवर टाकून बघा, फेकू. फेकू टाकलं की मोदींचं नाव येतं. म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगभर प्रतिमा काय, आणि त्या भूलथापांना आपले लोक बळी पडतात. 25 वर्षात या लोकांनी, भारतीय जनता पक्ष आज सांगते शिवसेनेने भ्रष्टाचार केला. गधड्यांचा तुम्ही 25 वर्ष त्यांच्या बरोबरच होतात ना. ते काय फावडं एका हाताने नाही उचललं गेलं, तुमचे दोघांचे हात लागले. पारदर्शकता आणायची म्हणे. मी बाकीच्या गोष्टी तर सांगेन, पण मी आज तुम्हाला सांगतो, नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जिथे एकही भ्रष्टाचाराचा आरोप 5 वर्षात झालेला नाही. एक आरोप झालेला नाहीये. मी दाखवली. तुम्ही काय नाशिकचे पत्रकार भेटले पावसाळ्यानंतर, तेच सांगत होते मला. म्हणजे आमच्या हेड ऑफिसमधून आम्हाला फोन यायचे की नाशिकमधल्या रस्त्यांवरचे खड्डे आम्हाला पाठवा, फुटेज पाठवा. ते बोलले, अहो आमच्याकडे नाही आहेत खड्डे, कुठून फोटो? त्या बोलले, बोलताय तुम्ही आणि बघा. ते बोलले, असं कसं होईल, रस्त्यात खड्डे कसे नाहीत? काय पण प्रश्न आहे. काय पण आमच्या चॅनलवर प्रश्न पडतो, कसं होईल? खड्डे नाहीत. या मुंबईमध्ये खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट 100 कोटी. नाशिकला नाही खड्डे बुजवायला, कारण खड्डेच नाही आहेत. आता मी इकडे जर कोणी बघत असतील, उदळ करू सुरू, कारण हे आताच नाही, हे आज करायचं होतं तुमच्या समोर.
माझी मुंबई नाशिक या सर्व नगरपालिकांमध्ये बांधवांना माझी हात जोडून विनंती, थापांना बळी पडू नका. मागे पण सांगितलं की ज्या वेळेला चुका ज्या वेळेला आपण करतो असल्या चुका ज्या वेळेला आजपर्यंत केल्या, तुमच्या आयुष्यातली 5 गेलेली आहे, या सगळ्यात करत नाही फक्त. आणि तुमच्या फक्त रोज कटकटी फक्त जाहीरनामा काढता येईल, त्या गोष्टी पूर्ण केल्या. फुटपाथ साफ नाही, चालता येत नाहीये, रस्त्यावरती येत आहेत, रस्त्यावरती आली की गाडीची टक्कर बसते, त्याला जागा नाही, काही केलं नाही, काही म्हणजे काही. आमच्या संदीप देशमुख नगरसेवकांनी सगळा प्रचार बाहेर काढला. पण लोकांना राट सोडण्यात काय आनंद मिळतो मला, हे भ्रष्टाचार वाटेल तसे या शहरांची वाट लावणार काम केलं. तरी या सगळे जाऊ देत. चला बाजूला काय महत्व, मुंबईतला मराठी माणूस हा राजा आहे या शहराचा, त्याला त्याच्यासाठी म्हणून मी निवडणुका आहेत, आज निवडणुका आहेत, दिवस भरायची 3 तारीख आहे. त्यांना मी आवाहन करीन की एकत्र राहणं गरजेचं आहे पुढची आज तुमचं माझ्यासाठी किंवा व्यक्ती महत्वाची नाही, आज पक्ष महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल. हा माझा आवडता, हा माझा लाडका आज नाही करू शकणार. मी कालच म्हणत होतो, तो लगेमध्ये आहे माहिती आहे, संजय दत्तला लॉकडाऊन येतो त्याच्यावरती आरक्षण, इसको दे दूं क्या, पहले से अंदर है ना अंदर. मला असं वाटतं माझं म्हणणं तुम्हाला कळलेलं असेल मी काय म्हणतोय ते. निवडणुका समोर आहे, निवडणुकांना सामोरे जाताना सगळे एकत्र जा, रास होईल अशी गोष्टी तुमच्याकडनं वागणुकीत एवढी एक फक्त खबरदारी तुमच्या राष्ट्रातल्या सर आम्ही साकडो सर्वांनी आमच्या मागे खंबीरपणे उभं राहावं आणि आपल्या माझी रजा घेत. जय हिंद, जय. दादरमध्ये मंदिर इथं